हॅलो, आज आपण करतोय मखाणा आणि पोह्याचा उत्तप्पा. चला तर मग बघूया रेसिपी. तर उत्तप्प्यासाठी मी इथे मखाणा घेतला, एक वाटी मखाणा घेतला आणि तो गरम पाण्यात भिजत घातलेला आहे. त्यानंतर मी 1 वाटी पोहे घेतले, ते पण स्वच्छ धुवून भिजत घातले. तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. मखाणा आणि पोहे, त्यानंतर 2 टेबलस्पून रवा, तुम्ही जास्तही घेऊ शकता. मी इथे 2 ते 3 टेबलस्पून रवा घेतलेला आहे. रव्यामुळे ते बॅटर छान बनतं आणि उत्तप्पा तव्याला चिकटणार नाही, पटकन सुटेल. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि पाणी घालून मस्त वाटून घेतलेलं आहे मी. हे बघा, असं खूप पातळ करायचं नाही, नाहीतर मग उत्तप्पा सुटणार नाही, तो तव्याला चिकटू शकतो. तर इथे मी मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि त्यानंतर मी इथे आता तव्यावर छोटे छोटे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे उत्तप्पे घालू शकता. तर मी इथे थोडासा मोठा घालते, जास्त मोठा नाही पण थोडासा मोठा घातला. आणि थोडंसं झाकण ठेवायचं, 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे तो जरा शिजतो. आणि त्यानंतर झाकण काढून आता हा बघा, हा वरून उत्तप्पा झाला आहे. त्याच्यावर मी गाजर आणि कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर चीज घालायचं आहे. असा मस्त आणि चविष्ट उत्तप्पा होतो. आणि हेल्दी पण आहे, कारण मखाणा आहे. मखाणा खूप हेल्दी आहे. मखाण्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि ते नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळसाठी सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता. तर बघा, आपला मखाण्याचा उत्तप्पा रेडी आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.